बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एका शिक्षिकेच्या मृत्यूमागे भीषण कट उघडकीस आला आहे। अपघात वाटणाऱ्या घटनेत प्रत्यक्ष पतीनेच 1 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीचा खून घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील घडलेल्या एका भीषण घटनेत अपघाताच्या नावाखाली लपवलेल्या खुनाचा थरारक कट पोलिसांनी उघड केला आहे। पिंपळगाव काळे येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वृषाली प्रकाश गावंडे यांच्या मृत्यूमागे त्यांच्या पतीचाच हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। 2 मार्च रोजी सकाळी कवठळ गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा वाहनाने वृषाली गावंडे यांच्या दुचाकीला धडक दिली होती। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। सुरुवातीला हा साधा अपघात वाटत असला तरी जळगाव जामोद पोलिसांनी तपास सुरू केला आणि धक्कादायक सत्य समोर आले। ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडके यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला। त्यातून टाटा इंट्रा वाहन चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी याला ताब्यात घेतले आहे। चौकशीत त्याने कबुली दिली की वृषाली यांच्या पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्यांच्या साथीदार मंगेश चुलकार यांनी 1 लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणला। पोलीस तपासात असेही समोर आले की याआधी वृषाली यांना 3 वेळा विष देऊन मारण्याचा प्रयत्नही केला होता। अखेर दुचाकीला धडक देऊन त्यांचा खून करण्यात आला। या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आम्हाला असे तपासात निष्पन्न झाले आहे की या महिलेचा पती प्रकाश गावंडे याने त्याचा मित्र मंगेश चाहुलकर याच्या साथीने मदतीने जो टाटा इंट्रा या गाडीचा वाहन चालक आहे याला पैसे देऊन तिला अपघात करून ते मारण्यास सांगितलेले होते। हे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। यामध्ये प्रकाश गावंडे आणि सदरच्या वाहनाचा चालक मनीष सूर्यवंशी राहणार शेगाव या दोघांना अटक झालेली आहे। सध्या पोलीस कस्टडीत असून लवकरच उर्वरित आरोपी जो आहे मंगेश चाहुलकर यालाही अटक करू। तसेच तपास प्राथमिक अवस्थेत आहे।